गुड मॉर्निंग. काल मी सांगितलं होतं की मी अंधारात असायच्या आतच मी रोज उठते, कधी उजेड बघतच नाही उठल्या-उठल्या. पण संडेच्या दिवशी मला तो एक वेळ मिळतो. इथे माझी नोवा माझं खूप मोठं काम हलकं करते. कारण हिच्यामुळे माझे 20 मिनटं वाचतात झाडू पोछा मारायचा आणि त्याच्यानंतर रिफ्रेशमेंटसाठी तर चहा पाहिजेच. चहा पाहिजे, त्याच्यावरची दुधाची साय काढते. रोज-रोज नाही निघत. जर आठवणीने रात्री दूध तापवलं तर सकाळपर्यंत छान घट्ट साय जमा होते. ते मी काढून ठेवते. त्याच्यानंतरने ते चहा घेतला, चहा करण्यासाठी ठेवला, कारण चहाशिवाय रिफ्रेशमेंट नाही आणि त्याच्याशिवाय अजून आपले कामही होत नाही. सकाळची वेळ माझ्यासाठी अशी असते, माहिती आहे का मंडळी, डू ऑर डाय अशी असते, करा किंवा मरा या पद्धतीची असते. कारण सकाळी नाश्ता, जेवण करून मला 7:45 घराच्या बाहेर निघावं लागतं. 8:10ला मला पंचिंग असतं आणि माझी शाळा माझ्या घरापासून 5 ते 6 किलोमीटर लांब आहे. तरी मला 7:45 हे मी खूपच क्विकली म्हणजे निघते. एवढं फास्ट मी जायला नको. थोडंसं लवकर जरी निघाले तर अजून वेळेवर मी पोहोचेन. पण काय करू, कामच होत नाहीत. किती जरी म्हटलं तरी सकाळचा वेळ असा असतो की 1 तासभर 5 मिनिटामध्ये निघून जातो. म्हणजे 1 तास 5 मिनिटामध्ये निघून जातो. त्याच्यानंतरनंच चहा करतच म्हटलं कणिक मळून घ्यावी. कारण कणिक मळून ठेवली तर पोळ्या देखील छान होतात आणि इकडे चहा उकळेपर्यंत आपलं एक काम देखील होतं. त्याच्यासाठी म्हटलं कणिक मळून घ्यावं अगोदर. त्याच्यानंतर सध्या माझ्याकडे खूप पाहुणे आहेत. 6-7 मंडळी आहेत. सासू, नणंद, नंदेची मुलगी, आम्ही दोघं असे सगळ्या जण आहोत. कारण माझ्या नंदेला होणारे छोटंसं बाळ आमच्या घरी कोणीतरी नवीन येणार आहे. अशा प्रकारे मला कामं हे टायमिंगनुसारच करावं लागतं. आत्ता कुठे मला पाणी प्यायला वेळ मिळाला, कारण मी वर्कआउटनंतर आत्ता पाणी पिले. त्याच्यानंतर तोपर्यंत इकडे कणिक मळून झाली, चहा झाला आणि चहा मस्तपैकी तर चहा घेतल्याशिवाय पुढचे कामं होणार नाहीत फास्ट. वर्कआउट केल्यानंतर आत्ता ग्लासभर पाणी प्यायला मिळालं. थँक यू.